डॉक्टर शेख मागील 67 वर्षापासून संभाजीनगर औरंगाबादमध्ये नवजीवन आयुर्वेदिक डिस्पेन्सरी चालवत आहे. 2 लाखाच्या वर पेशंट झाले, 200 वर पुरस्कार मिळालेले. प्रत्येक रविवारी मी मोफत शिबिर ठेवतो, त्यामुळे अनेक पेशंट येतात. माझं लोकांना सांगणं हेच आहे की तुम्ही चांगल्या डॉक्टरची निवड करा, त्याचा उपचार करा. बंधू बाबाकडे किंवा रोडवर जे बसलेले असतात डेरा टाकून त्यांच्याकडे जाऊ नये किंवा ऑनलाईन औषध मागवू नये. त्यात जास्त करून फसवेगिरी होत असते. सर, बरेच जण घरगुती उपाय करतात, मेडिकलमध्ये न सांगता औषधं घेतात, काही ते ॲड बघतात टी व्हीवरती, तिथे येईल ते, याच्याविषयी काय सांगा? ते आपण स्वतः डॉक्टर बोलून काही औषधी लोक काही घेतात, ते धोक्याचे आहे. एखाद्या वेळेस धोका होऊ शकतं, साईड इफेक्ट होऊ शकतं. म्हणून डॉक्टरचीच निवड चांगली करायची, डॉक्टरच्या सल्ल्यानुसार औषध घ्यायला पाहिजे. सर, नवीन लग्न झाल्यानंतर 3 महिने 4 महिन्यानंतर बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येते. प्रॉब्लेम येण्याचे कारण काय सर? प्रॉब्लेम येण्याचं कारण आता एक तर लग्न उशिरा झाला असेल किंवा विद्यार्थी अवस्थेमध्ये हाताने जास्त झालं असेल असमयतून, किंवा मोबाईलवर पोर्न पाहणं किंवा लिंगाविषयक चर्चा करणं, सेक्सविषयक चर्चा करणं, त्याच्यामुळे सेक्स कमी झालेला असतो. सर, आतापर्यंत आपण किती याच्यावर जोडप्यावर उपचार केल्यानंतर किती लोकांना त्याच्यापासून हे झालं, म्हणजे मूलबाळ वगैरे झालं? मूलबाळ तर हजारो लोकांना झालं आहे. 20 वर्षानंतरही काही लोकांना मूलबाळ झालेलं आहे. त्यांनी सध्या आता शेवटी म्हणजे काय प्रयत्न करणं काम आहे आणि यश देणं देवाचं काम आहे. आय ट्रीट अँड गॉट क्युअर. मी उपचार करतो आणि भरपूर क्लिनिक झाल्या सर, तुमचं समजा एक नाव झालेलं आहे डॉक्टर शेख म्हणून, पण बाकीचे जे म्हणते ना आम्ही टेक्नॉलॉजी वापरले, पण एक जाहिराती देत आहे, याविषयी काय सांगाल सर? आता आधुनिक किती मशिनरी वगैरे निघालेली आहे, पण शेवटी जे जुनं आहे ते जुनं ते सोने असं असतं. आधुनिकने काहीतरी साईड इफेक्ट होत असतं, काही वेळेस फायदाही होतो, काही वेळेस नुकसानही होतं. सर, शेवटचा प्रश्न, काय आव्हान करसान सर नवीन जोडपे आणि जे बरेच दिवसापासून घरच्यांमध्ये पण सुद्धा लपालपी करतात त्यांच्यासाठी? म्हणजे लपवू नये, कारण लपविल्याने कमजोरी वाढत जाते. योग्य वेळी उपचार केला तर चांगलं राहतं. तसं उपचार नाही केला तर आपलंच नुकसान आहे, बायकोचं नुकसान आहे, इज्जतीचं नुकसान आहे. लोक म्हणजे वाईट नजरेने पाहतात, असं होत असतं. ओके, धन्यवाद.